आहोत. तर बघा साहित्य काय काय घेतलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे खोबरं. तर हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे बारीक खिसणीने. त्यानंतर आपल्याला खारका लागतात. तर या ठिकाणी माझ्याकडे जी कडकवाली खारीक नव्हती, तर मग मी ही सॉफ्टवाली खारीक घेतलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी शक्यतो जी कडक खारीक असते रेग्युलर वापरतो आपण, त्या खारकेचा वापर करा. माझ्याकडे नव्हती म्हणून मी घेतली. आता ही आपल्याला कुटायलाही जमत नाही, मिक्सरला फिरवायला सुद्धा जमत नाही. तर या ठिकाणी मी हिचे काप करून टाकणार आहे. त्यानंतर खडीसाखर घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी साखर वापरली तरीही चालतं. आणि हे घेतलेले थोडेसे धणे. धण्याचा फ्लेवर खूप छान येतो प्रसादाला आणि धणे असतातच प्रसादाला. त्यानंतर सुंठवडा डिंकवडा म्हटलं की डिंक तर घ्यावाच लागतो आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे तुम्ही कुठलेही वापरू शकता. मी इथे काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. आवडत असेल तर सोप घ्या. सोप तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, नाही टाकली तरी चालतं. त्यानंतर खसखस. खसखसीने सुद्धा प्रसादाला खूप छान चव येते. आता सुंठवडा डिंकवडा म्हटलं की त्यामध्ये खसखस आली बरं का. आणि सुंठवडा डिंकवडा म्हटलं की हे सुंठसुद्धा आली. सुंठ आणि डिंक हे तर दोन्ही महत्त्वाचं आहे. आणि खोबऱ्याशिवाय प्रसादाला चव येत नाही. त्या खोबऱ्याबरोबर खसखस महत्त्वाची आहे. खारीकसुद्धा खूप महत्त्वाची आहे, पण माझ्याकडे खारीक नव्हती कारण रेग्युलर खारीक आपल्याला जास्त लागत नाही आहे. तर घरामध्ये नसते शक्यतो. ही लहान मुलांना खायला आपण आणतो म्हणून ही घरामध्ये होती. तर चला आता झटपट हे प्रसाद बनवायला घेऊयात. तर खूप सोपी रेसिपी आहे. नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आणि आजची ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह हे शेवटपर्यंत बघा. काही तुम्हाला शंका आली, काही विचारायचं असेल तर कमेंटद्वारे विचारा किंवा माझ्याकडून काही चुकलं, काही राहिलं ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. चला मग आपण लगेच सुरुवात करूया. इकडे मी कढई ठेवलेली आहे. गॅस लावून घेते लगेच. आता ही स्टीलची कढई आहे तर आपल्याला गॅस इथे कमीच ठेवावा लागणार आहे कारण स्टीलची कढई पटकन तापल्या जाते. तर सर्वात अगोदर मोबाईल लावून देते म्हणजे मला रेसिपी बनव